थर्मली अँड रिव्हर्सिबली. आता वर्ड इम्पॉर्टंट याच्यामध्ये कुठला असेल तर तो एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात येतो. आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल मीन्स डब्ल्यू मॅक्स एक्सप्रेशन. ओके, फॉर प्रेशर ऑफ 1.6 bar and 1.0 bar at 298 Kelvin means values of pressure that is P1 and P2 is given. Here P1 is 1.6 bar and to final pressure is 1.0 bar. So first write down given things. लक्षात ठेवायचं कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना गिव्हन थिंग फॉर्म्युला त्याच्यानंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूशन अँड देन कॅल्क्युलेशन या वेने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन. सो बघूया कॅल्क्युलेट द मॅक्झिमम वर्क. सो एम यू हॅव टू कॅल्क्युलेट द मॅक्झिमम वर्क. दिस इज युअर एम. When 24 gram of oxygen, so it is a given part of oxygen is nothing but your weight. आता ते वेट का दिलंय याचं रिझन काय आहे तर त्याच्यावर तुम्ही नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकता. सो त्याने गिवन क्वांटिटीमध्ये डब्ल्यू वेट दिलेलं आहे ऑक्सिजनचं, WO2 असं लिहूया आपण. ऑक्सिजनचं वेट किती दिलंय 24 ग्रॅम. आर एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम अ प्रेशर P1 इज इक्वल टू वॉट 1.6 bar and final pressure P2 is equal to 1.0 bar. Okay, temperature is given 298 Kelvin. 298 Kelvin. So याच्यावरनं तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, एम काय मॅक्झिमम वर्क कॅल्क्युलेट करायचं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू मॅक्स. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला. लक्षात ठेवायचं आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली हे जर दोन वर्ड वापरलेले असतील तर फॉर्म्युला तुमचं सेम येणार. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू minus of 2.303 nRT log to the base 10 of P1 upon P2. V2 upon V1 आपण व्हॉल्यूमसाठी यूज करतो आणि P1 upon P2 आपण प्रेशरसाठी यूज करतो. सो त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे, नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये. तर आपण WN इज इक्वल टू डब्ल्यू बाय एम. सो डब्ल्यूची व्हॅल्यू दिलेली ऑक्सिजन त्याच्याबरोबर मोलार मास आपल्याला माहिती आहे 18 ग्रॅम. सो ते आपण किंवा 32 ग्रॅम ऑक्सिजनचं मोलार मास 32 ग्रॅम. तर ते तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. सो तुमचा आन्सर कसं येईल, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस ऑफ 2.303 एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू बाय एम. डब्ल्यूची व्हॅल्यू आहे 24 ग्रॅम. सो 24 डिवाइड बाय 32 इंटू आर. आर किती, गॅस कॉन्स्टंट असतो. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते, फिक्स असते, दॅट इज 8.314 जूल पर केल्विन पर मोल. R. Then temperature is 298 Kelvin. Next, log to the base 10 of P1 upon P2. P1 ची व्हॅल्यू आहे 1.6 आणि P2 ची व्हॅल्यू आहे 1.0. सो 1.6 डिवाइड बाय 1.0. आता 1.6 डिवाइड बाय 1.0 म्हणजे तुम्ही कन्सिडर करून मल्टिप्लाइड बाय 10 केलात तर खूप डिफिकल्ट होणार. बेटर वे 1.6 डिवाइड बाय 1च घ्या म्हणजे तुम्हाला 16चा 0 मध्ये लॉग बघता येईल. त्याचा लॉग येतो 0.2041. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया सगळ्या. 24 डिवायडेड बाय 38, सॉरी 24 डिवाइड बाय 32, त्याचा आन्सर किती येणार 3/4 येईल. $8.314 into 298 into log of 1.6 divided by 1.0 याचा आन्सर येतो 0.2041. 0.2041. ओके, कॅल्क्युलेट करून बघा ते, त्याच्यानंतर सॉल्व्ह करा. आता हे सिम्पल बाकीचं सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला लागणार. ते कसं करता येईल, 3/4 आहे ना, 3/4 याचा जर समजा आपण कन्सिडर करू 4 इज इक्वल टू 1 असं कन्सिडर केलं तर त्याचं 1चं थर्ड पार्ट म्हणजे तुमचा येतो 0.75 बरोबर ना. मग 0.75 डिवाइड बाय 1 म्हणजे 0.75. सो तुम्ही हे रिप्लेस करून 0.75 घेतला तरी चालेल. समजा इथे कुठला तरी एक राऊंड फिगर असली की 8.31 पर्यंत 298 च्या ऐवजी डिव्हिजिबल बाय 4 असणारा कुठलाही डिजिट असला तर तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेशन करू शकला असतात. सो डब्ल्यू मॅक्सचा आन्सर येतोय मायनस ऑफ 873.4. ओके, आता बघा युनिटचा एक प्रॉब्लेम असणार. युनिट कसं कॅल्क्युलेट करायचं असतं, इथे जूल पर केल्विन पर मोल आपला हा फॉर्म्युला होता. 8.314 जूल पर केल्विन पर मोल हे त्याचं युनिट होतं. इथे आपण असं लिहिलं समजा जूल पर केल्विन पर मोल. सो मला सांगा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केलेले आहेत आपण एन म्हणजे मोल आणि मोल इनवर्स विल गेट कॅन्सल. पर केल्विन अँड 298 केल्विनच आहे हे सुद्धा. सो केल्विन पर केल्विन विल गेट कॅन्सल. दिस इज युअर कॉन्स्टंट फॅक्टर, दिस इज युअर कॉन्स्टंट फॅक्टर. म्हणजे रिमेनिंग राहिलं काय फक्त जूल हे तुमचं युनिट राहिलं. सो डब्ल्यू मॅक्सची व्हॅल्यू किती येणार मायनस ऑफ 873.14. ओके, आता एका स्टुडंटचा असा डाऊट होता, म्हणजे मला विचारलेला एका स्टुडंटचा हे क्वेश्चन जेव्हा मी घेतलेले तेव्हा एक डाऊट होता. इथे म्हटलंय मॅक्झिमम वर्क असं म्हटलंय, मग व्हॅल्यू मायनस कशी काय आली.
तर लक्षात ठेवायचं मॅक्झिमम ही व्हॅल्यू मायनस येणार की प्लस येणार हे कशावरती डिपेंड करतं, तुमच्या नंबर ऑफ मोल्सच्या व्हॅल्यूवरती. समजा ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन केलं, एन आर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कधी निगेटिव्ह नसतं, लॉगची टर्म सुद्धा काय तुम्हाला पॉझिटिव्हच मिळेल. सो नंबर ऑफ मोल्स जर तुमचे निगेटिव्ह येत असतील तर निगेटिव्ह विल बिकम पॉझिटिव्ह. आणि जनरली आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल कंडिशन मध्ये मॅक्झिमम वर्कची व्हॅल्यू निगेटिव्हच येते. ओके, मोस्ट ऑफ द केसेस मध्ये. सो लक्षात थोडं ठेवायचं. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस ऑफ 873.4 जूल. याचा अर्थ असा होतो, मॅक्झिमम वर्क कधीपर्यंत अप्लाय झालंय एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी तुम्ही जेव्हा त्याला प्रोव्हाइड करता तेव्हा. आणि त्याला निगेटिव्ह साईन का दिलंय, कारण त्याची कंडिशन रिव्हर्स आहे, म्हणजे तिची डिरेक्शन रिव्हर्स असणार आहे. त्याला आपण असं कन्सिडर करतो, 0 वर्क असेल तर व्हॅक्युम, वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर मॅक्झिमम वर्कची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये, म्हणजे त्याला आपण साइन कन्व्हेन्शन म्हणतो. सो हीट इज ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम किंवा वर्क इज डन बाय द सिस्टीम. आणि टू द सराउंडिंग होत असेल तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. ओके, सो लक्षात ठेवायचं हे बाय द सिस्टीम आणि ऑन द सिस्टीमचे आपण साइन कन्व्हेन्शन घेतले होते. अकॉर्डिंग टू दॅट कन्सेप्ट युअर आन्सर विल बी मायनस ऑफ 873.4 जूल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन एक बघूया. आधी याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल किंवा क्वेश्चन लिहून घेतला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, रेकॉर्डिंग याचं अवेलेबल आहे, डोंट वरी अबाउट इट. फक्त एक लक्षात ठेवा, काही वेळा काय होतं, तुमच्या स्क्रीनवरती जे काही बोर्डचा पॅटर्न जो काय आहे त्याच्यामध्ये एखादा दुसरा डिजिट दिसत नसेल किंवा असा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण ज्या स्टँडला मी मोबाईल अटॅच करून तुमचं लेक्चर कंडक्ट करतोय तिथून समजा ते कॅप्चर होत नसेल तर त्याच्यासाठी सांगितलं, काही डाऊट असेल तर फक्त क्लिअर करा. पण प्रॉब्लेम, गिवन थिंग, फॉर्म्युला आणि तुमचं जे फायनल आन्सर असेल याच्यामध्ये काही मिस्टेक होता कामा नये. त्यामुळे जर का काही डाऊट आला, समजा असं कन्सिडर करा तुम्ही रेकॉर्डिंग घेतला, रेकॉर्डिंग बघितल्यानंतर आज तुम्ही लिहायला घेत असाल तर त्याच्यामध्ये काही दिसत नसेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला परत त्याचा पिक किंवा फोटो सेंड करेन बोर्डवरती लिहून. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट प्रॉब्लेम. नाव मुव्हिंग टुवर्ड सेकंड प्रॉब्लेम. One mole of an ideal gas is compressed from, second problem, 1 mole of an ideal gas is compressed from 1 mole of an ideal gas is compressed from 500 cm cube against a constant external pressure. 500 cm cube against constant external pressure of 1.2 into 10 raised to 5 Pascal. Into 10 raised to 5 Pascal. The work involved in this process, is 36 joule. Full stop. Calculate the final volume. आता याच्यामध्ये कुठेही एक चेक करा क्वेश्चन. आयसोथर्मल रिव्हर्सिबल असा वर्ड दिसतोय का चेक करा. रिव्हर्सिबल आयसोथर्मल असं नाही, म्हणजे मगाशी जे आपण फॉर्म्युला यूज केलेला डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस ऑफ 2.303 एनआरटी लॉग टू द बेस ऑफ V2 अपॉन V1 और P1 अपॉन P2, हा फॉर्म्युला इथे ऍप्लिकेबल नसणार. ओके, मग कुठला फॉर्म्युला ऍप्लिकेबल असेल तर आपण एक अनदर वर्क एक्सप्रेशन बघितलेलं, दॅट इज वर्क एक्सप्रेशन इन द टर्म्स ऑफ PV, प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. ओके, सो बघूया वन बाय वन. व्हॉल्यूम किती दिलंय ते बघूया. 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस म्हणजे नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज एन इज इक्वल टू 1. आता तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण व्हॅल्यू घेऊया, बाकीच्या सगळ्या पार्ट आठवून निग्लेक्ट करूया. इथे तुम्हाला म्हटलंय सीएम क्यूब असं मेन्शन केलंय बघा, इथे सीएम क्यूब असं मेन्शन केलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन डीएम क्यूब मध्ये करून घ्यावं लागणार. याचं रिझन काय, अगेन जो पार्ट आहे पास्कल मध्ये मेन्शन केलाय बघा, प्रेशरचा पण पार्ट पास्कल मध्ये मेन्शन केलाय, जो तुम्हाला ऍटमॉस्फिअर किंवा बार मध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागतो. ओके,
सो जनरली कसं आयडेंटिफाय करतो आपण, 1 DM³ बार इज इक्वल टू 100 जूल. त्याच्यावरनं तुम्हाला ते कॅल्क्युलेट करावं लागेल. सो 1 बाय 1 बघूया काय काय लिहायचं ते. आपला गिव्हन फॉर्म्युला गिव्हन व्हॅल्यू मध्ये काय काय दिलंय, व्हॉल्यूम दिलेला आहे पहिल्यांदा 500 CM³. त्याचं कन्वर्जन DM³ मध्ये घेऊया. सो गिव्हन डाटा कॉम्प्रेस्ड फ्रॉम 500 CM³ अगेन्स्ट म्हणजे तो व्हॉल्यूम दिलाय, बरोबर आहे. V1 इज इक्वल टू 500 CM³ इज इक्वल टू 0.5 DM³. CM³ मीन्स क्युबिक मिलीलिटर, ml क्युबिक सेंटीमीटर असं कन्सिडर करतो. आणि DM³ म्हणजे काय, लिटर मध्ये कन्वर्ट केलंय ते. एक्सटर्नल प्रेशर इज ऑल्सो गिवन, दॅट इज P external is equal to 1.2 into 10⁵ पास्कल. ओके, पास्कलचं कन्वर्जन तुम्ही समजा ऍटमॉस्फिअर मध्ये करणार असाल किंवा बार मध्ये करणार असाल तर लक्षात ठेवायचं 10⁵ ने डिवाइड करायचं. ओके, सो 10⁵ ने जर डिवाइड केलं तर 10⁵ विल गेट कॅन्सल. सो 1.2 बार हे तुमचं आन्सर असेल. 1 into 10⁵ पास्कल म्हणजेच 1 बार, हे विसरायचं नाही. 1.2 बार हे तुम्हाला प्रेशर मिळाले. अगेन तुम्हाला व्हॅल्यू काय दिले, प्रोसेस इज वर्क इन्व्हॉल्ड इन दिस प्रोसेस 36. सो W max is equal to 36 joule. It is also given. And final volume you have to calculate. That is V2 is calculate करायचं. एम काय तुमचं, V2 कॅल्क्युलेट करायचं. फायनल व्हॉल्यूम म्हटल्यामुळे, इनिशियल व्हॉल्यूम म्हटलं असतं तर आपण V1 कॅल्क्युलेट केलं असतं. तर फॉर्म्युला काय वापरणार आपण, फॉर्म्युला इज इक्वल टू W max is equal to P external मायनस ऑफ P external इंटू V2 मायनस V1. आता हे कुठलं फॉर्म्युला कुठला आहे, हा प्रेशर व्हॉल्यूम टाईपचा आपण फॉर्म्युला बघितला होता रिव्हर्सिबल एक्सपान्शन आणि इरिव्हर्सिबल एक्सपान्शन साठी. सो मायनस ऑफ P external इंटू V2 अपॉन V1. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू आधी W max दिलेला आहे 36 जूल. सो 36 जूल मायनस ऑफ एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू येते 1.2 बार. 1.2 बार. ओके, V2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, V1 दिलेला आहे. सो V2 ऍज इट इज घेऊया. V1 ची व्हॅल्यू आहे 0.5 DM³. सो 0.5 DM³. ओके, याच्यावरनं आता एक मेथड बघत चला, कुठल्या कुठल्या मेथडने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. हे मेथड बघूया. पहिल्यांदा तुमचं असं एक मत असेल, हा 0.5 आहे, प्लस मध्ये आणायचं, इकडे आणून असं काही करू शकत नाही. याचं रिझन काय, कारण ते ब्रॅकेट मधली स्पेसिस आहे. जर तुम्हाला चेंज करायचं असेल काही तर V2 मायनस 0.5 DM³ एका साईडला आणावं लागेल. तर आपण ती बेस्ट मेथड आहे, ती आपण सुटेबल जी मेथड आहे ती आपण सॉल्व्ह करून बघूया. V2 मायनस 0.5 तिथेच राहून द्या, हा जो पार्ट आहे तो इकडे आणूया. ओके, म्हणजे 36 डिवायडेड बाय 1.2 हा पार्ट जो आहे तो आपण चेंज करूया. आता हे बार मध्ये कन्वर्जन आहे, इकडे वरती दिलेलं आहे जूल. मग अशी मी सांगितलं ऍटमॉस्फेरिक DM³ बारच्या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला आन्सर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल पर्टिक्युलर स्पेसिसने. म्हणजे काय, त्याचं कन्वर्जन जूल मध्ये करता येईल. ते DM³ मध्ये दिलेलं आहे ना, DM³ बार, त्याचं कन्वर्जन जूल मध्ये करताना 100 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो बघूया काय करायचं ते. V2 मायनस हा पार्ट तिकडे आहे, V2 मायनस 0.5 बघा, V2 मायनस 0.5 इज इक्वल टू हा प्लस 36 आहे तो तसंच राहिला, इथे मायनस येईल कारण हे 12 आहे. 1.2 इंटू 100 येईल. का 100 येणार, हे बार आणि DM³ म्हणजेच काय, त्याचं कन्वर्जन जूल मध्ये करताना 10⁵ लागतात, बरोबर आहेत ना. सो तुमचा आन्सर काय येणार, मायनस ऑफ 1.2 इंटू 100. आता हे कॅल्क्युलेशन करूया, किती येतं ते बघूया. मायनस ऑफ 36. आता हे जर समजा 1.2 चं कन्वर्जन 100 मध्ये करायचं झालं किंवा 12 मध्ये करायचं झालं तर 3 ने डिव्हाइड पार्ट होऊ शकतो. 3 डिवायडेड बाय 100 हे तुमचा आन्सर येणार. 30 डिवाइड बाय 100 हे तुमचा आन्सर असणार. मग तुम्ही पुढे कॅल्क्युलेट काय करू शकता, 0 विल गेट कॅन्सल. सो 30 डिवाइडेड बाय म्हणजे 0.3 हे तुमचा आन्सर असेल. मात्र साईन काय, मायनस आहे. हे ओरली कॅल्क्युलेट केले. V2 कॅल्क्युलेट कसं करणार, मायनस ऑफ 0.5 तिकडे करा, मायनस ऑफ 0.3 मायनस कन्वर्जन प्लस मध्ये होईल, प्लस ऑफ 0.5. आता आन्सर किती आलं, मायनस 0.3 प्लस 0.5 म्हणजे आन्सर किती, 0.2. पण हे कशामध्ये, DM³ मध्ये होतं आपलं, हा पार्ट होता DM³ मध्ये. सो त्याचं कन्वर्जन 0.2 DM³ मध्ये आपलं आलं V2 चं. समजा हाच क्वेश्चन तुम्हाला कॅल्क्युलेट द फायनल व्हॉल्यूम इन पर्टिक्युलर असं मेन्शन केलेलं असेल, दॅट इज CM³ वगैरे, तर तुम्ही ह्याचं कन्वर्जन CM³ मध्ये कसं करणार, 200 CM³. ओके, एवढं सिम्पल आहे. सो ही याच्यापैकी कुठलाही एक आन्सर लिहिला तरी जाईल, 0.2 DM³ और 200 CM³. हे तुमचं फायनल व्हॉल्यूमचे आन्सर असेल.
ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तरी चालेल किंवा टेक्स्ट बुक मधली सॉल्ड एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे या टॉपिकसाठी. ही दोन एक्झाम्पल डिफरंट आहेत जी मी घेतली आता, पण टेक्स्ट बुक मध्ये जी सॉल्ड एक्झाम्पल आहे, टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती या टॉपिकसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. थर्मोडायनामिक्स मधल्या मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे सॉल्ड एक्झाम्पल मधले येतात, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन असतात, युनिट कन्व्हर्जन. डीएम क्यूबचं कन्व्हर्जन जूल मध्ये, जूल ॲटमॉस्फिअरचं कन्व्हर्जन पास्कल मध्ये. तर हे कसं करायचं हे त्या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करून दिलेलं असतं. मग एक्झामिनरची टेंडन्सी अशी आहे की तुम्ही स्टेट जर सीबीएसई किंवा अदर एक्झाम देऊन क्वालिफाय होणार आहात पुढे, तर स्टेट बोर्डचं तुमचं रिडिंग चांगलं झालेलं आहे असं ते कन्सिडर करून पेपर सेट करतात. त्यामुळे ते सॉल्ड एक्झाम्पल बघतात जनरली. कॅल्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नको, चुकायला नको कॅल्क्युलेशन म्हणून. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन. 2 moles of an ideal gases are expanded isothermally. 2 moles of an ideal gas is expanded isothermally. Expanded isothermally. Expanded isothermally and reversibly from and reversibly from expanded isothermally and reversibly from 20 liter to 30 liter, 20 liter to 30 liter at 300 Kelvin, at 300 Kelvin. Calculate the work done. Calculate the work done. Given value R is given, that is 8.314 joule per Kelvin per mole. Okay. सो कसं कॅल्क्युलेट करणार आहे? गिवन थिंग्स आधी कॅल्क्युलेट करून घ्या. गिवन थिंग्स आर first number of moles are given, that is 2 of an ideal gas is expanded isothermally and reversibly from 20 liter to 30 liter. So initial volume is 20 liter and final volume is 30 liter. So सगळ्यात पहिल्यांदा V2 ची व्हॅल्यू 30 आहे आणि V1 ची व्हॅल्यू काय आहे? 20 liter आहे. Okay, again R is also given, that is 8.314 joule per Kelvin per mole. Next, temperature is also given, that is 300 Kelvin. So you have to calculate work done, that is W max. So what is the aim? Aim is you have to calculate W max. What is the formula? W max is equal to minus of 2.303 nRT log to the base 10 of V2 upon V1. बघा V2 upon V1 कधी वापरायचे आणि P1 upon P2 कधी वापरायचे. मग आजचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये फायनल प्रेशर आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेट करायचं होतं, P2 किंवा P1 कॅल्क्युलेट करायचं होतं. आता आपण व्हॉल्यूम दिलेला आहे, सो सबस्टिट्यूट करूया. व्हॅल्यू W max कॅल्क्युलेट करायचं आहे. minus 2.303 ॲज इट इज. नंबर ऑफ मोल्स आर ऑल्सो गिवन, दॅट इज 2. R ची व्हॅल्यू दिलेली आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. टेम्परेचर इज ऑल्सो गिवन, दॅट इज 300 into log to the base 10 of V2 किती दिला आहे? 30 divided by 20. So 30 divided by 20 liter. ओके, काय कॅल्क्युलेट सिंपल फॉर्मॅट मध्ये कसं करू शकता? मायनस ऑफ 2.303 into 8.314
इंटू 300 इंटू 2 म्हणजे किती येणार ते 600 इंटू लॉग टू द बेस ऑफ 30/20. 30/20 म्हणजे आन्सर किती येतो 3/2. 3/2 म्हणजे किती 1.5. आता 1.5 चा लॉग किती येतो 0.1761. आता त्याचा लॉग येतो. हे सिम्पल सगळं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. 600 आहे ते 6 इंटू 10⁻² घेतला तरी चालेल, म्हणजे डायरेक्ट कॅल्क्युलेशनला इझी पडेल. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा आन्सर येणार -2023 जूल. हे तुमचा आन्सर असेल मॅक्झिमम वर्क. त्यांनी काय म्हटलंय कॅल्क्युलेट द वर्क डन. त्यांनी कशामध्ये ते काय सांगितलं नाही, तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. याचं कन्वर्जन समजा तुम्हाला किलो जूल मध्ये सांगितलं असं तुम्ही काय केलं असतात -2.023 किलो जूल. ओके, मल्टीप्लाइड बाय 10⁻³ आपण करतो ना त्याच फॉर्मॅटमध्ये केलं, डिवाइड बाय 10⁻³. सो इट इज द सॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. आता एक खूप इझी आहे पण थर्मोडायनॅमिक्सच्या लॉ वरती एक क्वेश्चन डिपेंडंट आहे. हे क्वेश्चन तुम्हाला बीएससी मध्ये किंवा एमसीक्यू मध्ये पण विचारतात 1 मार्क साठी. कुठला क्वेश्चन आहे तो बघूया. Okay, so the next question is this fourth question. In a particular reaction, in a particular reaction, 2 kilojoule of heat is released. 2 kilojoule of heat is released. 2 kilojoule of heat is released by the system and 6 kilojoule of work is done. And 6 kilojoule of work is done. ओके, म्हणजे हीट काहीतरी पर्टिक्युलर सिस्टीमने ऍब्सॉर्ब केली रिलीज केलेली आहे आणि 6 किलो जूल वर्क डन झालेलं आहे. डिटरमाइन डेल्टा एच अँड डेल्टा यू. सो डेल्टा एच अँड डेल्टा यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. आता डेल्टा एच म्हणजे काय एन्थाल्पी चेंज आणि डेल्टा यू मीन्स इंटरनल एनर्जी चेंज. सो यू नो दॅट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कशाबद्दल इन्फॉर्मेशन देतो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे क्वेश्चन्स 1 मार्क साठी बीएससी मध्ये सुद्धा काही वेळा विचारतात. सिंपल क्वेश्चन्स आहेत. थर्मोडायनामिक्स काय फॉर्म्युला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मॅथमेटिकल एक्सप्रेशन डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बरोबर, क्यू म्हणजे हीट आणि डब्ल्यू म्हणजे वर्क डन. ओके, सो क्यू ची व्हॅल्यू किती दिली 2 किलो जूल. पण लक्षात ठेवा ऑफ हीट इज रिलीज जसा वर्ड वापरलाय म्हणजे याचं साइन मायनस होणार. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन इट इज -2 किलो जूल प्लस डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे वर्क इज डन ऑन द सिस्टीम आहे म्हणजे हे प्लस मध्ये दिलं की 6 किलो जूल. सो 6 किलो जूल. आता याचा आन्सर काय येईल -2 + 6 म्हणजे काय +4 किलो जूल. ओके, ही तुमची व्हॅल्यू आली डेल्टा यू ची. डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ द सिस्टम. त्यांनी नंतर बघायला सांगितलं डेल्टा एच कसा कॅल्क्युलेट करणार त्याच्यावरनं. सो एक लक्षात ठेवायचं ऍट कॉन्स्टंट प्रेशर पर्टिक्युलर तुम्ही असं म्हटलेलं आहे बघा इन अ पर्टिक्युलर रिएक्शन 2 किलो जूल ऑफ हीट इज रिलीज बाय द सिस्टम अँड 6 किलो जूल वर्क इज डन.
देन यू हॅव टू फाइंड आउट डेल्टा एच अँड डेल्टा यू. जी डेल्टा यू ची व्हॅल्यू असणार, सॉरी डेल्टा एच ची जी व्हॅल्यू असणार ती कशी कॅल्क्युलेट करता तुम्ही, ऍट कॉन्स्टंट प्रेशर हीट किती असेल ती. डेल्टा एच इज नथिंग बट युअर क्यूपी. हे आता कसं काय आयडेंटिफाय केलं की डेल्टा एच ची व्हॅल्यू क्यूपी कशी कन्सिडर करायची, बिकॉज दिस रिॲक्शन इज ऑकर ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. आणि जनरली आपण जेव्हा हीट रिलीज असं वर्ड वापरतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं, दोघांचं रिलेशन दिलेलं असेल, डेल्टा यू आणि डेल्टा एच एकाच क्वेश्चन मध्ये जर असेल तर जेवढी हीट रिलीज होते त्यालाच आपण एन्थाल्पी चेंज असं कन्सिडर करतो. आपण हे सगळ्यात फायनल एक्सप्रेशन मध्ये बघितलंय, प्रूव्ह दॅट साठी क्वेश्चन जो आला होता त्याच्यामध्ये हे बघितलंय. कॉन्स्टंट प्रेशरला जी हीट असते ती एन्थाल्पी चेंज म्हणून आपण कन्सिडर करतो. म्हणजे याचा आन्सर काय येणार, एन्थाल्पी क्यू ची व्हॅल्यू जी असेल -2 किलो जूल, हे याचं फायनल आन्सर असणार. ओके, मोस्ट ऑफ द स्टुडंटना हे समजणार पण हे येणार नाही म्हणून आधीच क्लिअर केलं. डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी विच इज इक्वल टू -2 किलो जूल. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. Just take a screenshot fast. Calculate the work done in, calculate work done in oxidation of 4 moles of, oxidation of 4 moles of, oxidation of 4 moles of SO2, sulfur dioxide, SO2 at 25 degrees Celsius, 25 degrees Celsius, if reaction is given, that is 2 molecules of SO2 plus O2 gives 2 molecules of SO3. ओके, हे सगळ्याच्या सगळे कंपोनंट आहेत ना हे गॅशियस स्टेट मध्येच आहे. आणि ब्रॅकेटमध्ये त्यांनी असं गिवन केलं, आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल, जूल पर केल्विन पर मोल. ओके, आता पुढे एक क्वेश्चन अजून संपला नाही. स्टेट वेदर द वर्क इज डन, स्टेट वेदर द वर्क इज डन, वर्क इज डन ऑन द सिस्टम और बाय द सिस्टम. ऑन द सिस्टम और बाय द सिस्टम. आता या टाईप साठी क्वेश्चन साठी काय करायचं आधी सगळ्यात पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स गॅशियस स्टेटले काढून घ्यायचे, कारण आपला फॉर्म्युला रेग्युलर काय आहे, ही रिएक्शन आधी बॅलन्स होते का चेक करायची. 2 मॉलिक्युल्स ऑफ SO2 प्लस O2 प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ SO3. ओके, फॉर ऑक्सिडेशन त्यांनी हे बरोबर आहे, ही रिएक्शन त्यांनी दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा, कॅल्क्युलेट द वर्क डन इन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 4 मोल्स ऑफ SO2. इथे त्यांनी 2 मोल्स ऑफ SO2 दिलेलं आहे, तर तुम्हाला ते 4 मोल्स मध्ये कन्वर्ट करावे लागेल, याला मल्टिप्लाइड बाय 2 करावं लागेल. सो हेच प्रॉब्लेमॅटिक इथे आपण वाचत नाही क्वेश्चन. 4 molecules of SO2 plus 2 molecules of O2, it will give you 4 molecules of SO3. ही तुमची ऍक्च्युअल रिएक्शन आहे, कॅल्क्युलेशन साठी तुम्ही यूज करणारी ही रिएक्शन असेल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार, डब्ल्यू काढायचा आहे. कसा कॅल्क्युलेट करतो आपण, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस ऑफ डेल्टा एन जी. डेल्टा म्हणजे स्टँड फॉर चेंज, एन जी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस स्टेट इन टू आर टी. हा फॉर्म्युला आपण बघितलाय, वर्क डन इन व्हेरियस प्रोसेसेस किंवा केमिकल रिएक्शन, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता, तोच फॉर्म्युला यूज करतोय. आता याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस कसे कॅल्क्युलेट करतो, डेल्टा एन जी कसे कॅल्क्युलेट करतो, डेल्टा एन जी इज इक्वल टू प्रोडक्ट मायनस रिएक्टंट विच आर एक्झिस्ट इन द गॅशियस स्टेट. सो डेल्टा एन जी इज इक्वल टू प्रोडक्ट किती आहे 4, रिएक्टंट किती आहे 4 प्लस 2 इज इक्वल टू 7. हे दोन्ही गॅशियस स्टेट मध्येच आहेत, म्हणजे 4 प्लस 2 म्हणजे 6 येणार आन्सर. सो 4 मायनस 6 इज इक्वल टू -2. आता मला सांगा डेल्टा एन जी ची व्हॅल्यू, आपण हे एक चार्ट प्रिपेअर केलेला बघा, डेल्टा एन जी ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, बरोबर ना. आता व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का बघूया.
व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. -2 -2 मायनस हा ॲज इट इज घेतला. एनजी ची व्हॅल्यू आली -2 इंटू आर ची व्हॅल्यू आहे दिलेली 8.314 इंटू टेम्परेचर इज ऑल्सो गिवन दॅट इज 25 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये कन्वर्ट केलं तर 298 केल्विन. ओके, सो -8 विल बिकम प्लस. सो तुमचा आन्सर काय येणार 4955 जूल. किलो जूल मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर 4.955 किलो जूल. ओके, हे तुमचं फायनल आन्सर असेल. फक्त ह्याच्यात इम्पॉर्टंट काय आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते. आपण असं डिस्कस केलेलं त्या दिवशी. डेल्टा एनजी ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर डब्ल्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. डब्ल्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर डेल्टा एनजी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. डेल्टा एनजी ची व्हॅल्यू 0 आली तर डब्ल्यू ची व्हॅल्यू सुद्धा 0 असते. तर एक चार्ट आपण प्रिपेअर केला होता, त्याच्याशी रिलेटेड आहे. क्वेश्चन तुमचा संपत नाही, हा लक्षात ठेवा. क्वेश्चन इथे संपत नाही. क्वेश्चन काय विचारलंय बघा, कॅल्क्युलेट वर्क डन इथपर्यंत कॅल्क्युलेट केलं. पुढे काय सांगितलंय, स्टेट वेदर द वर्क इज डन ऑन द सिस्टीम ऑर बाय द सिस्टीम. आता डब्ल्यू ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर ऑन द सिस्टीम वर्क होतं. सो ॲज डब्ल्यू इज पॉझिटिव्ह द वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ओके, आणि बाय द सिस्टीम कधी आलं असतं जर डब्ल्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर. क्वेश्चन पेपरमध्ये ह्या सेंटेन्ससाठी 1 मार्क देतात मुद्दाम, कारण 3 मार्काचा क्वेश्चन असतो. हे इक्वेशन करत नाही, तुम्ही डायरेक्ट हे सॉल्व्ह करायला जाता. 2 -3 केलात की -1 आन्सर येतं. इथे -1 आन्सर आलं की हे सगळं चुकत जातं. सो हे लक्षात ठेवायचं. त्यांनी इथे 4 मोल्स म्हटलंय. क्वेश्चन नीट वाचायचा, त्याच्यानंतरच काय ते करायचं. आणि त्यांनी दिलेली प्रॉब्लेम मध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन आहे ती 2 मोल्स साठी दिली. त्याचं कन्वर्जन 4 मंथ्स मध्ये व्हायला पाहिजे, म्हणून मल्टिप्लाय बाय 2 केलं. ओके, काल मी जसं तुम्हाला सांगितलेलं बॉन्ड एन्थॅल्पीवरचा एक क्वेश्चन येतो पेपरमध्ये, तो बघूया. महत्वाचा आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मला वाटतं ऑलमोस्ट हा एक क्वेश्चन जर झाला, हा, आणि स्पॉन्टॅनिटीवरती एक क्वेश्चन असतो. बरोबर, 2 क्वेश्चन्स आहेत फक्त. प्रत्येक टाईप कव्हर केलाय हा क्वेश्चन मध्ये. जरा प्लीज बघत चला. आले क्वेश्चन तर याच टाईप वरती येणार, अदरवाईज येणार नाही. एक्स्ट्रा क्वेश्चन जे आहेत प्रॉब्लेमच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले टेक्स्टबुक मधले स्किप करा, करू नका, टाइम वेस्ट करू नका. 5 मार्काच्या वेटेज आहे, 4 मार्काचं वेटेज आहे, त्याला किती येणार तेवढंच आपण प्रिपेअर करतो. एक्स्ट्रा करण्यात काही पॉईंट नाही. ठीक आहे, आता जो आपण 6 प्रॉब्लेम बघतोय तो व्हेरी व्हेरी IMP आहे. पेपरमध्ये जर तो क्वेश्चन आला तर ॲज इट इज येणार, विथ व्हॅल्यू सगळं सेम असेल. पण बॉन्ड एन्थॅल्पीवरचा जो मी कालच मला वाटतं आपण डिस्कस केलं होतं, न्यूमेरिकल अँड डेफिनेशन, असं वरती लिहिलं होतं मी त्या पॉईंटमध्ये. सो त्यातलं न्यूमेरिकल आपण हे बघतोय. द एन्थॅल्पी चेंज ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. आता एक रिएक्शन दिले त्यांनी, क्वेश्चन नंबर 6 आहे हा. CH4 गॅस, दॅट इज मिथेन गॅस, प्लस Cl2 गॅस gives CH3Cl gas plus HCl gas. Delta H0R, the standard enthalpy of reaction is given, that is -104 kilojoule. ही व्हॅल्यू दिलेली. Calculate CCl bond. Calculate CCl bond enthalpy. Calculate CCl bond enthalpy. The bond enthalpies are, अगेन काही सबस्टन्सेसच्या बॉन्ड एन्थॅल्पीज दिल्या ज्या रिक्वायर्ड आहेत रिएक्शन मध्ये. मी तुम्हाला म्हटलेलं क्वेश्चन मध्ये तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पीज दिलेल्या असतात. त्या क्वेश्चन, तो क्वेश्चन आहे हा. बॉन्ड अँड डेल्टा H0, बॉन्ड अँड डेल्टा H0 इन किलो जूल पर. पहिला बॉन्ड दिलेला आहे कार्बन हायड्रोजन, 414 व्हॅल्यू आहे. क्लोरीन क्लोरीन 243 and hydrogen chlorine 431. ओके, त्यांनी काय काय केलं आधी क्वेश्चन वाचूया. द फॉलोइंग रिएक्शन गिव्ह द एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पीज आर CH4, एक रिएक्शन दिलेली आहे CH4 प्लस Cl2, म्हणजे क्लोरिनेशन ऑफ मिथेन आहे. इट विल गिव्ह यू मिथिल क्लोराइड प्लस HCl एज अ बाय प्रोडक्ट. ओके, डेल्टा H0R याचा अर्थ काय, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज गिवन, दॅट इज -104 किलो जूल.
कॅल्क्युलेट CCl बॉन्ड एन्थॅल्पी अँड द बॉन्ड एन्थॅल्पी रिमेनिंग कंपाऊंड्स आर असं मेन्शन केलेलं आहे. आधी तुम्हाला काय करायला लागेल, ह्याचं स्टँडर्ड एन्थॅल्पीचा फॉर्म्युला काय ते माहिती पाहिजे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, इथे एक वर्ड वापरलाय बॉन्ड एन्थॅल्पी. त्याच्यामध्ये आपण असं डिस्कस केलेलं, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट असेल ऑलवेज, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट नसतात. सो समेशन ऑफ डेल्टा H0 रिएक्टंट बॉन्ड मायनस समेशन ऑफ डेल्टा H0 प्रोडक्ट बॉन्ड, हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, स्टँडर्ड एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये समेशन घ्यावं लागणार. कशाचं समेशन घेणार, त्या बॉन्डचं समेशन घेणार. आता खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, ही जी रिॲक्शन आहे ना, तुम्ही इथे लिहितो परत एकदा. CH4 मॉलिक्यूल जो आहे तो असा इथे लिहून घ्यायचा, CH4, तर चुकत नाही रिॲक्शन. प्लस क्लोरीन मॉलिक्यूल असा लिहायचा कोव्हॅलंट बॉन्डच्या फॉर्मॅटमध्ये. इट विल गिव्ह यू CH3Cl, CHH and Cl प्लस HCl. ओके, आता कॅल्क्युलेशनला खूप इझी पार्ट होईल बघा. समेशन ऑफ डेल्टा H0 रिॲक्टंट, रिॲक्टंट मध्ये कुठले कुठले बॉन्ड्स आहेत ते बघा. कार्बन हायड्रोजन बॉन्ड इथे किती दिले, 4 बॉन्ड्स दिलेले आहेत. मग तुम्ही इथे लिहिताना लिहिणार 4 into डेल्टा H0 ऑफ CH बॉन्ड. ओके, डेल्टा H0 ऑफ CH इज गिवन, सो डोंट वरी अबाउट इट. ओके, पुढे अजून काय करायचं, ह्याचे समेशन घ्यायचे. रिॲक्टंट संपलेलं नाही, एकच रिॲक्टंट नाही, अजून आहे रिॲक्टंट, क्लोरीन क्लोरीन बॉन्ड. सो डेल्टा H0 ऑफ क्लोरीन क्लोरीन बॉन्ड, हा पहिला रिॲक्टंटचा पार्ट कम्प्लीट झाला. मायनस, तुम्ही इथे लिहितो मायनस, प्रोडक्ट खाली लिहितो म्हणजे मिस्टेक व्हायला नको. प्रोडक्ट मध्ये जर चेक केला तर इथे बघा, कार्बन हायड्रोजनचे 3 बॉन्ड्स आहेत आणि कार्बन क्लोरीनचा 1 बॉन्ड आहे. सो तुम्ही इथे लिहिताना काय लिहिणार, 3 into डेल्टा H0 ऑफ CH बॉन्ड प्लस डेल्टा H0 ऑफ CCl बॉन्ड. हा आला कुठून, कार्बन क्लोरीनचा. ओके, इथे झाला तुमचा प्रोडक्ट अजून संपलेला नाही, प्लस HCl आहे अजून, सो डेल्टा H0 ऑफ HCl. आता इथे मिस्टेक होतात, तर तुम्ही काय करता, डायरेक्ट ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला घेता, पण अजून ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घेतलेलं नाहीये तुम्ही. 4 मॉलिक्युल्स ऑफ डेल्टा H0 CH मायनस 3 into डेल्टा H0 CH, 4 CH मायनस 3 CH, आन्सर येणार 1 CH. तर तुमचं इथे आन्सर असं आलं पाहिजे, डेल्टा H0 CH. अजून काही कॅन्सल होतंय का बघा, क्लोरीन क्लोरीन नाही, कॅन्सल नाही होणार, सो प्लस डेल्टा H0 CL हे बरोबर आहे. मायनस हे आपलं कॅल्क्युलेट करून झालंय, 4 मायनस 3 1 झालंय करून, डेल्टा H0 CCl प्लस डेल्टा H0 HCl. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ही स्टेप जर केलात नाही तर मिस्टेक होणार, आन्सर बदलणार तुमची. ओके, मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो, या साईडला लिहितो, बोर्डवरती दिसेल म्हणून तुम्हाला, विच इज इक्वल टू डेल्टा H0 ऑफ CH. आता ती व्हॅल्यू दिलेली आहे, डेल्टा H0 ऑफ CH ची व्हॅल्यू दिली आहे 414 प्लस डेल्टा R0H ही पण व्हॅल्यू दिली 104. सो डब्ल्यू इक्वल टूच्या अगोदरची साईन आहे मायनस ऑफ 104 इज इक्वल टू, याची व्हॅल्यू दिलेली आहे 414 प्लस डेल्टा H0 ऑफ CL. ओके, डेल्टा H0 ऑफ CL इज ऑल्सो गिवन, दॅट इज 243. ह्याचं ऍडिशन करायची, मायनस डेल्टा H0 ऑफ CCl जे कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. सो डेल्टा H0 ऑफ CCl, प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये, एक जरी स्टेप इकडे तिकडे झाली तर गोंधळ होणार तुमचा. प्लस डेल्टा H0 ऑफ HCl ची व्हॅल्यू दिली 431. आता जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कसं करणार, 104 मायनस 104 आहेत तसेच ठेवा, बाकी त्याची ऍडिशन करून घ्या. हे तुमची ह्या सगळ्याची ऍडिशन जर केलात, 414 प्लस 243 आणि मायनस 431, मायनस का म्हणतोय मी, इथे मायनस आहे ब्रॅकेटच्या बाहेर साईन म्हणून. ओके, आणि जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला CCl ची बॉन्ड एन्थॅल्पी मिळते, डेल्टा H0 ऑफ CCl इज इक्वल टू 330 किलोजूल. ओके, हे किलोजूल का, कारण ही डेल्टा एन्थॅल्पी आहे जी दिलेली, डेल्टा H0 ही किलोजूल पर मोल मध्ये असते, किलोजूल पर मोल. सो दिस इज युअर फायनल आन्सर. आणि हा जर क्वेश्चन आला तर ऍज इट इज क्वेश्चन पेपर मध्ये येणार, सेम व्हॅल्यू सेम प्रॉब्लेम ऍज इट इज, बॉन्ड एन्थॅल्पीचा. बऱ्याच वेळ आलेला नाही आणि हा क्वेश्चन आता येण्याचे चान्सेस जास्त, सो प्लीज याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. समजला नसेल तर परत एकदा विचारा, पाहिजे तर मी रिपीट करतो. पहिल्यांदा सगळा क्वेश्चन दिलेला असणार रिॲक्शनच्या फॉर्मॅटमध्ये, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू दिलेली असणार आणि एका कुठल्या तरी बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायला सांगतात.
मग तुमचा फॉर्म्युला काय आहे, रिॲक्टंट समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर द रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ डेल्टा H0 ऑफ प्रोडक्ट. सो पहिल्यांदा मी काय केलं, ही रिॲक्शन या फॉर्मॅटमध्ये कोव्हॅलंट बॉन्डच्या फॉर्मॅटमध्ये लिहिली. का असं लिहिलं, कारण आपण बॉन्ड एन्थॅल्पीच्या डेफिनेशनमध्ये असं म्हटलं होतं, द अमाउंट ऑफ एन्थॅल्पी चेंज दॅट रिक्वायर्ड टू ब्रेक अ कोव्हॅलंट इंटरॅक्शन. एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला आपण बॉन्ड एन्थॅल्पी असं कन्सिडर करतो. सो ह्याच्यामध्ये 4 बॉन्ड्स आहेत हे समजायला पाहिजे, म्हणून मी 4 ने मल्टिप्लाय केलं. त्याच्यामध्ये एकच बॉन्ड आहे म्हणून मी एकानेच मल्टिप्लाय केलं. मायनसचा कारण फॉर्म्युल्यामध्ये तसं मेन्शन केलंय. प्रोडक्टमध्ये काय आहे, प्रोडक्टमध्ये आपल्याला मिळाले 3 कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. 3 कार्बन हायड्रोजन बॉन्ड आणि 1 कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे, म्हणून 1 कार्बन क्लोरीन बॉन्ड प्लस बाय प्रोडक्ट आहे HCl, तो लिहिला. आता मी काय केलं, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतली. 4CH मायनस 3CH, आन्सर विल बी 1CH. सो 1CH ची एन्थॅल्पी चेंज. ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांनी गिव्हन प्रॉब्लेम मेन्शनच आहेत केलेल्या, तर त्या व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट केलं, फायनल आन्सर आलं 330 किलो जूल पर. ओके, सो इन दिस वे यू हॅव टू अप्रोच द प्रॉब्लेम. हा क्वेश्चन प्लीज इम्पॉर्टंट आहे, सॉल्व्ह करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला हवी. एवढे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपण कव्हर केले, काही प्रॉब्लेम नाही. फक्त टेक्स्टबुक मधला 4.17 आणि 4.19 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे तुम्ही. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. 4.17 आणि 19 हे 2 क्वेश्चन्स तुम्ही यांचे सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. हे काय म्हणतोय मी, हा क्वेश्चन नंबर आपला 6 झाला. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 नोटबुक मध्ये किंवा तुम्ही जर बघितला तरी चालेल. हा टेक्स्टबुक मधला सांगतोय मी. हे दोन्ही प्रॉब्लेम टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल्स मध्ये आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल्स. ही 2 एक्झाम्पल फक्त बघून ठेवा, कारण ते फॉर्म्युले महत्वाचे आहेत. आणि त्याच्यातला जो 4.19 आहे त्याच्यामध्ये 2 फॉर्म्युले आहेत, सिस्टीम प्लस सराउंडिंग इज इक्वल टू युनिवर्स. तर त्या टाईपमध्ये एंट्रोपी कशी कॅल्क्युलेट करायची, फक्त ऍडिशनचा पार्ट आहे. सो ते 2 क्वेश्चन्स बघून ठेवा. जिथे आपले थर्मोडायनॅमिक्सचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जेवढे टाईप्स आहेत पेपरमध्ये येणारे जे टाईप्स आहेत ते सगळेचे सगळे आपण कव्हर केले. ओके, आता याच्याशी रिलेटेड अपार्ट फ्रॉम धिस रिमेनिंग क्वेश्चन्स काय येऊ शकतात, तर काही ऍडिशनल क्वेश्चनची लिस्ट मी तुम्हाला शेअर करतो. त्याच्यामध्ये काय केलंय मी, क्वेश्चन टाईप केले आणि क्वेश्चनच्या साईडला त्याचा आन्सर पण ब्रॅकेटमध्ये देऊन ठेवले. समजा त्यातलं कुठलं आन्सर मिसमॅच होत असेल किंवा तुम्हाला येत नसेल तर मला फक्त तो क्वेश्चन नंबर सांगा, मी तुम्हाला तो परत सॉल्व्ह करून पाठवून देईन. ओके, पण ते आन्सर येतंय का सर्च करा. जेवढे प्रॉब्लेम घेतले त्याच फॉर्मॅटवरचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले. पण त्याचा डब्ल्यू मॅक्सचा जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. P1 P2 V1 V2 वरून आपण जे डब्ल्यू मॅक्स कॅल्क्युलेट करतो तो, आणि प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते प्लीज दोन्ही क्वेश्चन्स आहेत ते प्रिपेअर करावे लागतील. ओके, ठीक आहे. आज बघितलंय प्रॉब्लेम्स आपण, त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते विचारा. उद्या नेक्स्ट टॉपिक स्टार्ट होणार आहे, त्याच्यामध्ये आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट स्टार्ट करू. अदरवाईज मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टार्ट करू, म्हणजे सिक्वेन्शियली आपल्याला जायला बरं पडेल. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इज बिलॉंग फ्रॉम पेपर नंबर 2. सो पेपर 2 चे आपले अजून 4 टॉपिक पेंडिंग आहेत, म्हणजे आपला पेपर 2 कम्प्लीट होणार. आणि मग पेपर 1 चे आपले सॉलिड स्टेट एक राहिला आहे, आयोनिक फ्लुइड. खूप सोपे टॉपिक आहेत ते आयोनिक फ्लुइड वगैरे, त्यामुळे ते टॉपिक आपण कव्हर करू. पॉसिबल असेल तर ते घेऊ किंवा आयोनिक फ्लुइड चालू करू, पण न्यू टॉपिक उद्या स्टार्ट होणार एवढं कन्फर्म आहे. ओके, सो प्लीज अटेंड करा लेक्चर, व्हिडिओज ते चेक करा, रेकॉर्डिंग लेक्चर्स जे आहेत ती बघत चला, तर आणि तर प्रोग्रेस होईल. अदरवाईज डिफिकल्ट होणार आयत्या वेळी अभ्यास करायला गेला तर. ठीक आहे.